मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? सर्वांनी मजेत असलं पाहिजे. आणि मस्त शुभ सकाळ झालेली आहे. मस्त बघा इकडे असं जरा ऊन पडलंय थोडंसं असं कोवळं सकाळचं. चेतन सुद्धा गेलेला आहे कामाला आणि आमची सर्व कामं चालू आहेत. सर्वांनी मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. पटपट पटपट लाईक करून घ्या. लाईक करत का नाही तुम्ही मला सांगा बरं माझ्या व्हिडिओला. माझे व्हिडिओ बघता तुम्ही, ब्लॉग लाईक का करते? सर्वांनी लाईक करा. पहिलं डबल टॅप करा स्क्रीनवर जेव्हा लाईव्हला येतं तेव्हा. आणि आता बघा तिकडे थंब असेल खाली, तिकडे लाईक करा प्लीज. आणि हाईप सुद्धा द्या. पुढे बघा हाईपचा ऑप्शन येतो, तिकडे हाईप सुद्धा द्यायला विसरू नका तुम्ही. हाईप नक्की जरूर द्या, मला थोडा सपोर्ट मिळेल. व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा सर्वांनी. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला, कुठून बघताय ते सुद्धा जरूर सांगत राहा. आणि माझे डेली रुटीनचे व्हिडिओ म्हणतात ना की जसं मला जमते तसे मी करते, तुमच्यापर्यंत शेअर करते. आवडतात नाही आवडतात ते सुद्धा सांगा. नाही आवडले तरी सांगा, आवडले तरी सुद्धा सांगा. हे बघा इकडे रामकृष्ण हरी घ्या सर्वांनी. पांडुरंगाचं दर्शन बघा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी तोहा, विठ्ठल बरवा तोहा, माधव बरवा. रामकृष्ण हरी सर्वांना. आज मी बनवणार आहे कच्च्या केळ्याची भाजी. तर चला पटकन आपण बनवून घेऊया. आणि आज मी तुम्हाला दाखवते कच्च्या केळ्याची भाजी कशी बनवली आहे. कोणाकोणाला आवडते, सर्वांना आवडते की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा. बघा बघा ऊन पडलंय सकाळचं ना. हे बघा, हे बघा सगळी झाडं कशी झालीत बघा. मला एवढं वाईट वाटतंय ना या माझ्या झाडांना बघून, काय विचारूच नका. हे बघा पाणी घालून सुद्धा काही उपयोग नाही आहे त्यांचा. कढीपत्ता बघा कसा झाला, सुकला बघा. हे सर्व आता काढणार आहे मी, सर्व लावणार. पण ह्यांचं हे काट्या वगैरे सगळे जेपर्यंत निघत नाहीत ना तोपर्यंत काही करणार नाही. त्याच्या आधी सर्व नंतरच करणार जे काय असेल ते. आणि वेल पण बघा माझी कशी झाली आहे. खूप वाईट वाटतं झाडांना बघून. कलर वगैरे पण सगळं लागला. हे बघा पानांना दिसतोय तुम्हाला हा वाला कलर आहे ना, तो लागला आहे बघा इकडे झाडांना वगैरे सर्व. ताली झाडं खराब झाली. किती मस्त झाडं होती माझी छान. सगळेजण म्हणायचे तुमची ताई झाडं खूप छान आहेत, झाडं खूप छान आहेत. माहिती आहे का, जेव्हा मी ते लाईव्ह घ्यायची तेव्हा इथे बसून. कारण की जेवढी ग्रीनरी असेल ना आपल्या घरासमोर तेवढी म्हणतात ना पॉझिटिव्हिटी पण असते, चांगलं पण वाटतं. तर आणि आता बघा काय झालंय ते पूर्ण वाट लागली सगळ्याची असंच वाटतंय मला तरी. चला कोणी स्किप करू नका, माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अनामिकाला छानपैकी खायला वगैरे देऊन आतमध्ये ठेवलंय, तेव्हा विंडो बंद करून ठेवली आहे. कारण की सॉरी दरवाजा बंद करून ठेवलाय. ती काही काम करायला देत नाही माहिती आहे का. आत्ताच तिला घेतलं होतं, खांद्यावर बसली होती, नेऊन ठेवली तिला आतमध्ये. हॅलो नमस्कार. तर चला आज मी बनवणार आहे आज केळ्याची भाजी मस्तपैकी. मला खूप आवडते. आणली होती केळी, पण केळी बघा कशी झालेत. पण ते आई बोलते की हे जरा केळी कोवळी आहेत ना म्हणून तशी झाले तसं म्हणते ती. त्यामुळे जरा ही अशी काही काही वाटते, पण भाजी चांगली होणार. काही आई म्हणते काही खराब नाही होणार आहे. त्यामुळे बघा आता मी करणार आहे. माझी फेवरेट आहे हा भाजी, आम्हाला सर्वांना खूप आवडते. आणि ही जेव्हा मी भाजी खाते ना तेव्हा असं वाटतं की फणसाचीच भाजी खाते मी, असं वाटतं मला नेहमी. तर अशा प्रकारे केळ्याची भाजी आता मी करणार आहे. तुमच्याकडे रेसिपी शेअर करणार आहे तुमच्या सर्वांसोबत. तर सर्वांनी माझी रेसिपी बघा, तुम्हाला आवडली तर नक्की सांगा कशी वाटते. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला कंटिन्यू करा आता माझी रेसिपी बघा सर्वांनी. आज काहीतरी चला म्हटलं रेसिपी जरा दाखवूया. एक छानशी छोटीशी सिंपलशी साधीशी. तर तुम्ही सुद्धा अशी करू शकता, तुम्ही पण बनवू शकता, नाही की नाही. काही जण मला असं वाटतं नाही खात, खूप जण असं मला वाटतंय. आणि काही खात सुद्धा असतील, माहित नाही. पण मला तर आणि मी तर करते, खातेच. तर अशा प्रकारे पाण्यात टाकते आई त्याला. असा चीक असतो ना थोडाफार त्यासाठी. तर मी याला मस्त फोडणीला वगैरे देणार आहे. आणि मस्त यम्मी अशी पण केळ्याची भाजी. याची काप पण करतात, भरपूर सुंदर लागतात. तिखट मीठ वगैरे त्याला लावायचं आणि फ्राय करायचं ना, चांगले असतात. रवा किंवा पीठ वगैरे लावून असं ते पण चांगली होती भाजी. हॅलो मंडळी. तर आता बघा मी इकडे आता फोडणीला देणार आहे भाजी. तर तुम्ही सर्वांनी बघा मी कशी करते, मला जमते की नाही ते पण सांगा सर्वांनी. काय तर अशा प्रकारे जरा घालून घेते पटकन अशी मस्त साध्या सोप्या पद्धतीमध्ये. राई जिरं वगैरे घालून, हिरवी मिरची कढीपत्ता असंच घालायचं त्याच्यामध्ये, बाकी काही घालायचं नाही दुसरं. आणि ओलं खोबरं आणि आपलं चवीनुसार मीठ थोडंसं. तर चला आपण आता बनवूया छानपैकी. तर सर्वांनी बघा मी कशी बनवते. काय मला काही येत नाही, मला काही रेसिपी वगैरे येत नाही, तेवढे काही मी बनवत नाही. मी साधी सिंपल आणि जे रोजचं जेवण जे करतो ना आपण तेच बनवते मी. त्यापेक्षा जास्त काही बनवत नाही मी बघा, कारण मला जास्त काही येत नाही बनवता. जर चुकलं काय असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट पटापट करा सर्वांनी. काय कमेंट थांबू नका. कमेंट बॉक्स स्पेशली तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे कमेंट करत राहा सर्वांनी, आहे की नाही. तर बघा अशा प्रकारे आता इकडे मी चालू आहे माझं. जरा तेल तापू द्या. बघा बरोबर टाकले का तेल. बस का ऑइली ऑइली नको जास्त. ऑइली असं काही बघा चेतनला बनवली होती टोमॅटोची चटणी डब्याला, दिसते तुम्हाला थोडीशी उरली याच्यातली इथे.
आई आता राहू दे. हा कपडे वगैरे सगळ्याचे मी धुवे नाही. तू काही धुवू नकोस, जरा शांत बस. खराब झालं काय? पाणी पडलं इथं. काय खराब नसेल झालं? पाणी पडलं. काय झालं? भिजत पाणी पडलं. हा आधी जरा पाणी पडलं. श्रीखंड 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 बरोबर. श्रीखंड श्रीखंड. हे आहेत माझी मसाले, चवीनुसार वापरतो ते वाले आपले. हे बघा असे सर्व. आता गेलेलं आहे जिरं फोडणीमध्ये. त्यानंतर हे बघा हा हिंग ठेवते मी टाकून. हिंग हा ह्याच्यामध्ये पण हिंग ठेवते टाकून. हे बघा हे जे मसाला आहे ना, मसाल्यात पण हिंग ठेवते मी. हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा हे मी घालते. आता मोहरी, जरा एक्झॉस्ट फॅन लावूया का थोडा. मोहरी गेलेली आहे आता तेलामध्ये. मोहरी मस्त उड्या मारायला लागली आता छान अशी. आणि हा थोडासा घालूया आपण ह्याच्यामध्ये किंचितसा हिंग घातलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये छानपैकी. आणि मस्त अशी देऊयात आपण. हे बघा आता मी घातलेलं आहे. हे बघा एकदाच घालते मी हे सर्व, कारण की अंगावर उडण्याची शक्यता असते माझ्या. ममता पळाली. बघा आता मी हे सर्व ढवळलं आहे. आणि आता मस्तपैकी थोडं त्याच्यामध्ये मीठ घालून घेते हाताबरोबर, नंतर नको. माझी फेवरेट बरणी होती पण ती फुटली बघा या बाजूने. काय विचारच नाही. आणि आता इथे छानपैकी मस्त फोडणीला घातली आहे भाजी. आणि आईला आता विचारते मी खोबरं कुठे ठेवलंयस म्हणून. खोबरं थोडंसं किसलेलं आहे फ्रीजमध्ये. आई म्हणाली ते पण घाल भाजीमध्ये, तरच जरा भाजीला मस्त चव येईल, टेस्ट येईल. तर आता मस्त असं खोबरं घालून घेते. आणि जरा बघते राईस वगैरे जर ठेवायचं असेल तर ठेवून घेते 1 वाटीचा आमच्यासाठी. कारण सकाळी चपात्या केल्या होत्या पण त्या चपात्या जास्त नाहीत, मला असं वाटतं 2च असतील आता बहुतेक.
तर जरा थोडंसं 1 वाटीचा राईस पण लावून घेते आणि मस्त हे बघा असं ओलं खोबरं पण घालून घेणार आहे या भाजीमध्ये. खूप भन्नाट लागते भाजी माहिती आहे का. ओलं खोबरं वगैरे घालून जर केली ना खूप छान लागते. आई मला सांगते 1 वाटीचा भात ठेव असं आई सांगते आता मला. तर ठीक आहे चला हातावरून मी भात पण ठेवून घेते. हे बघा रात्रीचा पण थोडासा भात आहे शिल्लक असं आई सांगते मला ते बघा त्याच्यामध्ये. हा कालचा आहे ना भात त्याच्यात घातलं नाही म्हणजे घातलो का त्याच्यामध्ये मिक्स करून एक शिटी करावी. हे अजून घालायचं आहे मला ह्याच्यामध्ये. हे नंतर घालणार. थोडंसं लावायला पाहिजे. आणि ते काय करायचं? सांबार आहे तेच खाऊया आता. ही भाजी नाही चालेल ना. चपाती खाऊया. खाली पेरू काय करा खाल्ला नाही देऊन बसलो खाल्लाच काय लगेच पुढे आला. आणि बघा मी इकडे मस्त असं खोबरं घातलंय बघा अशा प्रकारे खोबरं वगैरे सगळं घालून झालेलं आहे मस्त. आता थोडं त्याला 5 मिनिटं शिजवणार आहे मी आणि मस्त अशी आपली रेडी होणार आहे कशा काय भाजी. फणसाचीच भाजी ही माहितीये का. फणसाच्या भाजीसारखीच लागते एकदम सेम मस्त. मला तर खूप आवडते फणसाची भाजी. मला असं वाटेल ना की वाकडी कधी फणसाची भाजी खायची तेव्हा ही भाजी करून खाते मी. कच्चे केले का सब्जी अभी बन चुका है. अगं थांब आई ऐकत जा जरा. थांब बोलले ना तुला मी धुते. इकडे बघा मी काल रात्री काय भिजत घातले होते दिसते तुम्हाला. हे आहेत कोळी फुलगे बोलतात ना ह्यांना. या कोळथाची बघू आता आमटी किंवा आमटी कळण करणार आहे मस्त. उद्या किंवा परवा मोड आल्या उद्या नाही परवाच होणार. मोड आल्यानंतर होतील ह्याचे बघा मस्त असे भिजलेत. काल रात्री घातले होते त्यांना असे भिजत आणि जरा आज जरा मस्त असे ठेवले आहेत हे बघा. लवकर मोड यायला पाहिजे चांगले. गावचे गावी गेलो होतो नाही का तेव्हा आणले होते गावावरून हे. चला आता जरा कुकरला लावून घेते मी जरा राईस. हे बघा राईस लावून घेऊया. राईस कुकरमध्ये छान असा मस्त पटकन. बघा मंडळी फायनली आपली हे बघा रेडी झालेली आहे. हे बघा रेडी झालेली आहे बघा मस्त अशी. हे बघा ते बघा छान अशी पोळ्याची भाजी रेडी झालेली आहे आपली. अशा प्रकारे 1 नंबर चवीला लागणारी आणि खूप छान अशी म्हणजे आता साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपल्याकडे जरी काही नसेल ना तरी पण आपण करू शकतो. हे अशी भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. डाळ भातासोबत सुद्धा आहे अशा प्रकारे यम्मी आणि मस्त खूप सारी म्हणजे म्हणतात बघा खूप घातलंय ओलं खोबरं त्याच्यामध्ये छान असं खूप भारी लागते हे बघा. तर आता करूया आपण गॅस एकदम बारीक आणि आता जरा हे बघा कुकर रेडी केलेला आहे छान पैकी. कुकर मध्ये ठेवलाय भात इकडे बघा असं. हे बघा 1 वाटीचा भात ठेवते आता कुकरमध्ये. हे बघा रेडी केलाय आणि छानपैकी भाजीवर आता आपण मस्त असं झाकण ठेवून देऊया. हे बघा थोडंसं पोकळ ठेवते झाकण म्हणजे कसं थोडं गरम आहे ना हवा जायला. तर मंडळी अशा प्रकारे आपली मस्त अशी भाजी पण झालेली आहे बनवून छानपैकी. आणि जरा हा आता जो पसारा दिसतोय तुम्हाला आणि ही सर्व जी भांडी दिसत आहेत ना ती जरा सर्व घासून घेते मस्तपैकी. काय जरा सर्व आता घासून घेते छान अशी. आणि नंतर मग आईला सांगते कपडे धुवू नको तरी धुते आई बघा. तिला सांगते नको धुवू तरी पण धुवायला बसली ती. जरा आता कपडे वगैरे वाळत घालूया जरा आवरते सर्व. तर आजची भाजी खूप सोपी आणि साध्या पद्धतीने बनवलेली. जर तुम्हाला माझ्या कच्च्या केळ्याची भाजी आवडली असेल तर नक्की सांगा. चला म्हणता बाबा टेक केअर सी यू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.